शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठ्ठल हला विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चित आनंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी नमो अलंकारपूर भूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पुढो इथून पुढे कामी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या हरी मस्तक पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा
ये महाद्वारा लोटांग शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ संप्रदाय श्रेष्ठ अखिल विश्वाच्या परमार्थ घरामध्ये व्याप्त असलेले घरात नाही धान गावात नाही मान चित्तात समाधान संत तुकाराम महाराज. मोडकी खाट गळकट ताट फुटका माठ असा ज्यांच्या संसाराचा थाट संत तुकाराम महाराज. यांच्या इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या तुकोपनिषदातील निवडला गेलेला अभंग आहे. औचित्य असा आहे सालावाद प्रमाणे संपन्न होत असलेला भक्ती महोत्सव. मला वाटतं हे माझं सप्ताहातलं 5वं कीर्तन आहे. इथलं मध्ये 2 वर्ष कोविडमुळं आलो नाही आणि कोविडमधून जे वाचले ते खरंच जातीवंत वारकरी म्हणून सप्ताहामध्ये या धर्ममंडपात जे बसलेले आहेत ते खरोखर देवावरती प्रेम असणारी मंडळी आहेत. म्हणून इथं फक्त 2च जण जिवंत राहिले. एक मी आणि दुसरे तुम्ही दिसलेले तेवढे जण. बाकी गेले ते गेले लय जवळचे गेले अगदी घरातले गेले. पण त्यांना ठीक आहे जाणं निश्चित आहे. येते नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती उपजिते नासे नासिले ते पुनरपी दिसे. हे चाललेलं आहे ठीक आहे झालंच गेलंच पाहिजे. चालत असलेला भक्ती महोत्सव त्यामध्ये श्रीमद भागवत महापुराणासारखा ग्रंथाचं निरूपण सदास्यव्या सदास्यव्या रम्या भागवती कथा यशा श्रवण मात्रेन हरिश्चिंतन समाश्रयात अशी श्रीमद मा भगवती कथा या आत्मतत्वाला परमात्म तत्वाचा बोध करून देणारी मा भगवती कथा आमचे परमादरणीय ज्येष्ठ गुरुबंधू रामकृष्ण महाराज बुड्डे कवटाळीकर यांच्या अमृतमय वाणीतून आपण श्रवण करत आहात. कथेचं ते निरूपण करत आहेत. आपण कथेचं रसपान करा. सप्ताह 7 दिवसाचा का असावा तर 7 दिवसात परीक्षितीचा उद्धार झाला. पण ती परीक्षिती आता सांगणाराही मुक्त नाही ऐकणाराही मुक्त नाही. दोन्ही बद्धाची गाठ पडल्यास मुक्त कधी होणार हा क्लिष्ट विषय. मला त्या विषयाला छेडायचं नाही. असो आजचा हा सप्ताहातला दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाच्या चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री तुकोबारायांच्या गाद्यातील आहे. श्री तुकोबाराय या अभंगातून कोणाचं वैयक्तिक वर्णन करत नाहीत. आणि आणखीन एक सांगू का बरेच जण म्हणतात वर्षश्राद्धासाठी तुकाराम महाराजांनी अभंग केले. अरे तू पिऊन पिऊन मरशील यासाठी केला होता 28 अभंग चाल. हे कदापि शक्य नाही. हे काही कोणाच्या वर्षश्राद्धासाठी केलेले अभंग नाहीत. ठीक आहे तुकोबारायांचं निर्याण जो प्रकरण आहे त्याच्यातला निवडला गेलेला अभंग असतात त्या वर्षश्राद्धाच्या काही कालखंडामध्ये. कोणाच्या वाढदिवसासाठी तुकाराम महाराजांनी गाथा केलेली नाही. तर सतरती सतरती स लोकंस तारयती करोनी चिंतन करवी अनेका तोया झाला लोका नाव जगी. स्वतःच्या चिंतनाबरोबर स्वतःच्या आत्मउद्धाराबरोबर समाजाचं कल्याण व्हावं समाजाचा उद्धार व्हावा म्हणून या विश्वाच्या शांतीसाठी निर्माण झालेली माझ्या तुकोबारायांची गाथा आणि त्या गात्यातील जो अभंगाचा आपण सेवेसाठी निवडलेला आहे तो संतांचं अलौकिक जीवन प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. मुळामध्ये संत दिसायला असतात तरी कसे
मुळामध्ये संत म्हणायचं कोणाला? ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत हरी तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले तेची संत. मुळामध्ये संत कुणाला म्हणा की ज्यांचा हेत विठ्ठल आहे ते संत आहेत. ही झाली आमच्या संत वाङ्मयातली व्याख्या. पुढे आणखीन थोडस आम्हाला लौकिकातले व्यवहारातले उदाहरण देऊन सांगा की नेमकं संत कुणाला म्हणावं. दही असतं दही. आज थोडस वेळ झाला म्हणून शेवटी सांगा म्हणून ठेवले. माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याच्या कीर्तनाला आपल्या लातूरचं वैभव म्हणायला काही अडचण नाही. आमचे शिवाजी मामा खूप माझ्यावरती प्रेम करतात. कवटाळीमध्ये असे बरेच कीर्तन झाले की तरुण पोरासोबत मामा नाचू नाचू प्रमाणे म्हणायचे. त्याबरोबर आमचे परळीचे महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, आणि तुम्ही सर्व गावातील पांचाळबुवांचं पांढरीपासूनचं प्रेम आहे, पांढरी संस्थानपासूनचं. ठीक आहे. कीर्तनं हे हसवण्यासाठी नसावेत. जरा मागचं मामाकडं या पांचाळबुवांकडं ह्या वृद्ध आमच्या वारकऱ्याला विचारावं, पूर्वी कीर्तनकारांच्या बद्दल काय आदर होता समाजाच्या मनामध्ये. अरे बगलतला सांगून बगलतला मांडण्यासाठी हे व्यासपीठ नाही. हे व्यासपीठ एवढं पवित्र आहे, एवढं पवित्र आहे, एवढं पवित्र आहे. हे ज्ञानोबा तुकोबारांचं व्यासपीठ आहे. हे ज्ञानोबा तुकोबारांचं वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ आहे. या संप्रदायाच्या व्यासपीठावरती काय बोलावं? एक तर संत वाङ्मय बोलावं, दुसरं भगवंत बोलावा. काय करतात संत? या संतांनी व्यासपीठावरून काय केलं? संत लिहितात ग्रंथ. काय करतो वारकरी संप्रदायातल्या संतांचा ग्रंथ? वारकरी संप्रदायातल्या संतांचा ग्रंथ करतो. भगवंतापर्यंत भेट, भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतो ग्रंथ. अरे काय करतो? या वारकरी संप्रदायातल्या संतांनी लिहिलेल्या ग्रंथाची भेट झाली की भगवंत भेटतो, आणि भगवंताची भेट झाल्यानंतर वारकरी संप्रदाय काय करतो? वारकरी संप्रदायातला भगवंत. तर वारकरी संप्रदायामधल्या भेटलेल्या भगवंताची ज्यावेळेला भेट होईल त्यावेळेला भगवंत करतो जन्म मरणाचा अंत. जीवन इतकं चांगलं जगा, इतकं चांगलं जगा. फालतू गोष्टी ऐकण्यासाठी हे पवित्र व्यासपीठ नाहीच. मी पत्रिका वाचलो तुमची, मला आनंद वाटला यावर्षी की बुवा एखादा विनोदाचार्य नाही, एखादा आजो कुठला समाज प्रबोधन का. मी त्यांचं ते शब्द इथं घेण्यासाठी नाहीतच. अरे तुम्ही पदव्याच लावायच्या असतील तर पदव्या लावा. काय पदव्या लावा? आमचा गाथा पाठ नाही म्हणून सांगा, आमची ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पाठ नाहीत म्हणून सांगा. लावा पदव्या पत्रिकेवरती. पत्रिका भरून गेल्यात, लावा पत्रिकेवरती, जरूर लावा. आचार्य शब्दाची व्याख्या माहिती आहे तुम्हाला? आचार्य म्हणून घेतो आम्ही. अरे काय आमच्या वारकरी संप्रदायातल्या संतांची शिकवण आहे ना. मी चाललो कुणीकडं. तुमच्या या पत्रिकेमध्ये जे पाहिले ना, सर्व वारकरी, बरेच कीर्तनकार मामा, बरेच कीर्तनकार नित्यनेम करत नाहीत. नित्यनेम म्हणजे काय? फार ग्रंथापासून लांब आहेत, हे लांब आहेत. तुम्ही आल्यानंतर विचारलं पाहिजे त्यांना. काय? तुम्ही आल्यानंतर त्यांना विचारलं पाहिजे. काय विचारलं पाहिजे? तुमचं गाव कुठलं नाही विचारायचं, तुमचं लग्न झाले का नाही विचारायचं,
अरे माझा पांडुरंग कशाने भेटेल सांगा. आमच्या संतांची शिकवण आहे. मी सांगत होतो संत नेमके असतात कसे. त्यावेळेला महाराजांनी प्रमाण दिलं, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठल आहे. ठीक आहे, तुम्ही फार पुढे नेऊन सोडलं. मला थोडंसं आणखीन अलीकडे यायचंय. दूध दही दही मी इथं सांगत होतो, इथपर्यंत आलतो. दह्यापासून ताकही बनतं, दह्यापासून ताकही बनतं आणि दह्यापासून लोणीही बनतं. पण दोन्हीची किंमत सारखी आहे का? तुकोबारायांची भाषा आहे. तुकोबारा सांगतात, दह्याच्या अंगे निगे ताक लोणी, दोन्ही एका मोले मागू नये. दोन्ही एका किमतीमध्ये मागण्यास योग्य नाही. का? ताक पिऊन काही जास्त ताकद वाढणार नाही, पण लोणी पेल्यानंतर, लोणी खाल्ल्यानंतर ताकद वाढेल, चेहऱ्यावरती तेज येईल. पुढे चला. अहो संत म्हणजे नेमके असतात तरी कसे संत? संतांच्या सहवासामध्ये जाण्यासाठी नेमकं आम्हाला संतांची लक्षणं तरी कळाले पाहिजेत. अशा आकाशामध्ये तारांगणेत चंद्र आहे, चंद्र आणि आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे. चंद्राची आणि तारांगणे जे आहेत त्याची उपमा सारखी होणार नाही. दोन्हीला एका रेलीमध्ये बसवता येणार नाही. पृथ्वीच्या पोटामध्ये हिरा आणि गारगोटी आहेत, दोन्हीला एका किमतीत मागता येणार नाही. तुकोबारायांची प्रत्येक शब्दाला, प्रत्येक वाक्याला प्रमाण आहेत. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी, दोन्ही एका मोले मागो नये. पुढे चला. तुकाराम महाराज सांगतात की बाबा, तुका म्हणे जैसे संत आणि जन दोहीसी समान भजो नये. त्याच्या पुढे सांगू, तुकाराम महाराज त्याच्या पुढे सांगतात, समुद्रात पण पाणी आहे, नदीला पण पाणी आहे, पण समुद्रातलं पाणी जरी असेल तर पिण्यास योग्य नाही. पण दोन्ही पाण्याची तुलना सारखी होणार नाही. एकच पाषाणातला दगड आहे, त्याची मूर्ती बनवली जाते, त्याच खनितला दगड काढून त्याची पायरी केली जाते. बर का, ध्यानात ठेवा. आणि एवढा अमूल्य जीवन जगणारे संत, वेदानुवर्तीनः. आमच्या यजुर्वेदाला विचारा, यजुर्वेद सांगतो संत कुणाला म्हणावं? निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान, संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान. महावैष्णव कठीण, महावैष्णव कठीण, महावैष्णव कठीण, महावैष्णव कठीण. मुक्ताबाई तेथे आपण, मुक्ताबाई तेथे आपण, मुक्ताबाई तेथे आपण, मुक्ताबाई तेथे आपण. नारायण जपत ते, नारायण नारायण जपत ते, आले हरिदासाचे थाट, 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 आले हरिदासाचे थाट. निवृत्ती संत हा सोपान, वैष्णव कठीण, महावैष्णव कठीण. मुक्ताबाई तेथे आपण,
सोपान संत. पुढे काय? महावैष्णव कठीण. ते आपण पुढे मुक्ताबाई ते अपार. नारायण जपतसे. नारायण जपत असे. जपत असे. संत कुणाला म्हणतात? निवृत्तीनाथांना संत म्हणतात. संत शब्द किती पद्धतीने लिहिता येतो? स वरिटिंब त संत. स न त संत. आणखीन एक पद्धत आहे. स तच टांगडं मोडायचं. त संत. पण संत शब्द कसा आहे? स वरिटिंब आणि त संत. गोड प्रमाण दिलं. आणि मला पाटा असणारेच आवडतात, बाकीचे आवडत नाहीत का? हो, बाकीचे पण आवडतात. धर्म मंडपात येतात ते सर्वच आवडतात. विठ्ठल अरे वाङ्मय हे आपल्या उद्धारासाठी, वाचण्यासाठी, पाठ करण्यासाठी. मी मगाशी सांगून गेलो. सतरती सतरती स लोकंस तारयती करोनी चिंतन करावी अनेका तोया झाला लोका नाव जगी. त्याच्यासाठी आपल्यासाठी आहे. आपण वाचायचं नाही तर कोण वाचायचं? मी सांगत होतो संत. संत म्हणायचा कुणाला? यजुर्वेदाला विचारा. आमचा यजुर्वेद सांगतो वेदानुवर्तिनः इति संताः. पुढे चला. संतपर प्रकरणामध्ये श्री तुकोबारांच्या गात्यामध्ये 849 चरण आहेत. आपलं 849 अभंग आहेत. माफ करा, 849 अभंग आहेत. संतपर प्रकरणाचं जर आपण पारायण करायला लागलो तर फार झालं तर सावकाश जरी वाटलं तर 2 तासामध्ये संतपर प्रकरणाचं पारायण होतं. आणि दररोज केलं पाहिजे. खूप गोड प्रकरण आहे संतपर प्रकरण. तसं सर्वच गाता तुकोबारांची गोड आहे. एक एक अक्षर म्हणजे खूप. एका एका अभंगाचं, एका एका शब्दाचं निरूपण करणं कठीण आहे महाराज तुकोबारांच्या भाव. ठीक आहे. संत निळोबारायना विचारा. संत कुणाला म्हणावं? कुणाला म्हणावं संत? वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो. न कळे विषय अंधा मनोनी उघड बोलिलो. अरे बाबा, विषय अंधामध्ये भरकटलेल्या समाजाला सन्मार्गावरती आणतात, त्यांना संत म्हणतात. बर ठीक आहे, आम्हाला संत जरा समजले. पण या संतांच्या सहवासात गेलंच नेमका आमचा फायदा काय? आम्हाला भेटणार आउटपुट काय? संतांच्या सहवासात गेल्यास आम्हाला माळ घालायला भेटते. संतांच्या सहवासात गेल्यास आम्हाला पंढरीची वाडी घडते. अहो, ज्ञानोबाला सांगतात एवढी माणसं मगरुरी करायला लागले म्हणतात. ज्ञानोबार आहे माझ्याकडे यायचं नाही. तुम्ही म्हणताल मगरुरी आमच्यासाठी. मी बोलतच नाही, ज्ञानोबाराय बोलतात. मी फक्त ज्ञानोबारायांचं वाङ्मय मांडण्यासाठी तुमच्या पुढे. फुकटचा पाण्याचा शिंतोडा शेवटी म्हणतात ना, गेल्यानंतर माणूस ज्यावेळेला मृत्यू पावतो त्यावेळेला तुळशीचं पान मुखामध्ये घाला म्हणतात. तुळशीचं पान मुखामध्ये घालण्याचा अधिकार, लायकी म्हणणार नाही, तेवढे खालचे शब्द वापरणार नाही मी. अधिकार फक्त त्यालाच आहे, त्यालाच आहे की जो रोज तुळशीला पाणी घालतो. पण ज्ञानोबाराय म्हणतात माणसं आमचे एवढे उलट्या खोपडीचे आहेत म्हणतात. एवढे उलटे माणसं आहेत. तुळशीचे या झाडा दुरुनी न शिंपे शिंतोडा, ते द्राक्षाचे या बुडा दुधाची घाली. ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, काय गोड प्रमाण आहे बघा. ज्ञानोबाराय म्हणतात फुकटचा पाण्याचा शिंतोडा. हो, फुकटचा पाण्याचा शिंतोडा. जी न शिंपडणारी माणसं द्राक्षाला विकत घेऊन 50 रुपयांनी सुद्धा भेटना दूध, ते विकत घेऊन द्राक्षाच्या बुडाला घालतात. का? आम्हाला त्याच्यातला स्वार्थ माहिती आहे. तुळशीच्या झाडाला तांब्यावर नाही, घागरीचे घागरी पाणी ओतलं तर आमचा फायदा काय? त्याच्यात काय आमचा फायदा काय? पण द्राक्षाला जर दूध घातलं ना पंचा महाराज,
काय होतो, मनी फुकतो, माल एक्सपर्ट बनतो, परदेशामध्ये जातो. बर, आणखीन ज्ञानोबाराय सांगतात, मी सांगत नाही, तुम्ही म्हणाल काय मनाचं सांगितलं काय पुढचं. ज्ञानोबाराय पुढे सांगतात, मामा द्राक्षी दूध घातले ते वाया गेले ग म्हणे. द्राक्षाला दूध घातलं ते वाया गेलं असं कधी घडलं का म्हणतात ज्ञानोबाराय. उलट फळी पाखी दुनावले. ज्ञानोबाराय सांगतात उलट त्याला फळाने भरून येतं म्हणे, भरून येतं. आम्ही संतांच्या सहवासात जाऊ त्यावेळेला माळेचा फायदा कळेल, तुळशीचा फायदा कळेल. पुढे चला, संतांच्या सहवासामध्ये राहून संतांची सेवा करायला लागलो तर आमचा ताप जाईल, पाप जाईल आणि दैन्य जाईल. सुभाषितकार सांगतात, आमचे संत सांगतात, सुभाषितकारांची भाषा आहे, शास्त्राच्या पद्धतीने जर विचार करायला लागलो तर गंगेच्या सहवासात गेल्यास पाप जाते, गंगेच्या सहवासात गेल्यास पाप जाते. शशीनाम सूर्य, सूर्याची साधना केलं की ताप जाते. आणि या दोन्हीची सेवा केली तर दैन्य जाते म्हणतात. सुभाषितकारांची भाषा आहे, गंगा पापम शशी तापम पापम तापंच दैन्यंच हरंती साधवा खलू. बाबा गंगेच्या सहवासात गेलात तर नुसतं तुमचं पाप जाईल, सूर्याची साधना केलात तर ताप जाईल, आणि साधूंची सेवा केलात तर दैन्य, पाप, ताप, दैन्य जाय उठा उठी. झालिया भेटी हरिदासाची झालिया भेटी, हरिदासाची झालिया भेटी, हरिदासाची झालिया भेटी. जाय मोठा मोठी झालिया बेटी हरिदासाची, झालिया बेटी हरिदासाची. झालिया बेटी हरिदासाची, झालिया बेटी हरिदासाची. ते काय होतं, उत्तरार्ध म्हणलं की पूर्वार्ध लवकर सापडत नाही. हा मोठा गोंधळ आहे. मला आधी त्याला काही कळत नाही, समजून घ्या. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासांची. हरिदासांची भेट होते, पाप जातं, दैन्य जातं. हे सर्व काही दैन्य गेल्यानंतर मग उरतं काय हो, कामक्रोधादी विकार जातात संतांच्या सहवासात आल्यानंतर. संतांच्या दर्शनाचा दिवस धन्य सांगितला तुकाराम महाराजांनी. आठवते प्रमाण, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला उजळले. हे असंच आहे हो काम. मला ती उत्तरार्ध म्हणायची सवय, त्याच्यामुळे लवकर मेळ बसत नाही. ठीक आहे. खरंच बरं का, ते आमचे छोटे कदम मौले आहेत, त्यांच्या सहवासातले जे वारकरी आहेत ना, महिना वारकरी आहेत, ते काय कीर्तन बिर्तन करत नाहीत कमरावळून, त्यांच्या गातापाठ आहेत. अहो असं जर आम्ही कीर्तनावर उभा टाकलो ना, खालून प्रमाणाचा सडाच बोलू देत नाहीत, ते बोलू देत नाहीत. एक आणि एक प्रमाण दिले की दुसरेच लगेच होईच चालू आहे. ठीक आहे. तो दिवस धन्य. कोणता दिवस? ज्ञानोबा तर म्हणतात, जर संतांच्या बाबतीत भगवंताच्या बाबतीत जर निरोप आला तर त्या कावळ्याचा शकून सांगितला. त्या कावळ्याला म्हणतात, मामा की तू जर काही संतांचा भगवंताचा निरोप घेऊन जर आलास तर तुझी चोच सोन्यानं मडवीन म्हणणारे ज्ञानोबा राय.
पहले तो गे गाँव गोगता है, 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 हाँ पहले तो गे गाँव गोगता है, हाँ पहले तो गे गाँव गोगता है, पहले तो गे गाँव गोगता है, सागुन गे माये सांगता है, शकुन हे माये सांगता है, पहले तो गे गाँव गोगता है, पहले तो गे गाँव गोगता है, शकुन गे माये सांगता है, शकुन गे माये सांगता है, पहले तो गे गाँव गोगता है, पहले तो गे गाँव गोगता है, उड़ बड़ रे गाँव तुझे सोना नंबर बिन पावो, उड़ बड़ रे गाँव तुझे सोना नंबर बिन पावो, पाहुनी पंढरी राव घर. ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्ञानोबाराय अस्खलित भाषेमध्ये बोलतात. काय ज्ञानोबारायांची भाषा आहे? का ज्ञानोबारायांच्या आईने कुठला संटवडा घातला असेल ज्ञानोबारायांच्या मुखामध्ये, त्यावेळेला एवढे पवित्र अक्षर मुखातून बाहेर पडले. तुमचा आमचा शकून काय? आमची लेक आमच्या घरला आली, आमचा शकून आहे. आमचा जवाई आमच्या घरला आला, आमचा शकून आहे. पण असा जगाच्या पाठीवरती, विश्वाच्या पाठीवरती एक संप्रदाय आहे. त्या वारकरी संप्रदायाचं, त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. त्याच्यातली एक संत ज्ञानेश्वर महाराज, भगवंतावरती प्रेम करणारा साधू. काय म्हणतात ज्ञानोबाराय? देवाला देव किती आवडतं ज्ञानोबारायांना माहितीये? ज्ञानोबारायाला एकाने विचारलं, ज्ञानोबाराय तुम्हाला पंढरीचा पांडुरंग आवडतो तरी किती हो? त्यावेळेला ज्ञानोबारायांची भाषा आहे, बहु आवड अशी जीवापासून कानडिया विठोबा, माझ्या प्राणापेक्षाही जास्त मला या जगतामध्ये आठवत काय असेल ना, तर तो माझा विठ्ठल आहे, तो माझा भगवंत आहे. आपण माणूस म्हणून जर जन्माला आलो असन, दोन पाय असतील, आपल्याला दुसऱ्यानं बोलल्याला समजत असेल, काय झालं माहितीये? शंकराचार्याचा प्रसंग आहे. वय वर्ष 5 होता, कुणाशी बोलायला तयार नव्हते, कारण का बोलण्याच्या योग्यतेचा या विषयामध्ये भोग भोगणाऱ्या लोकांशी बोलण्यात काय आनंद आहे, काय बोलायचे. त्यांचा शिष्य, शंकराचार्यांचा शिष्य ते पुढे झाला. शंकराचार्यांची भेट झाली आणि शंकराचार्यांनी सांगितलं, कोहम तू कोण आहेस? त्यावेळेला त्याला वाटलं की आपल्या योग्यतेचा साधू भेटलाय. त्यावेळेला त्याने सांगितलं, अहम मनुष्यो न च देव यक्ष. मी मनुष्य नाही, मी क्षत्रिय नाही, वैश्य नाही, मी कोण आहे? एक परमात्मा तत्वाला भेटण्यासाठी आलेला जीव आहे. देवावरती एवढं प्रेम करावं. ज्ञानोबाराय सांगतात, त्या कावड्यासोबत बोलतात, कावळ्यासोबत, अरे कावळ्या तू जर माझा शकून आणलास ना, माझ्या परमात्म्याची भेट, पुढे ते मैया यशोदेकडेही बसतं ते प्रमाण. खूप गोड प्रसंग आहेत. कितीतरी प्रसंग या प्रमाणावरती सांगण्यासारखे आहेत. आपली अवस्था बेभान व्हावी, पण देवासाठी, संतासाठी, भगवत प्राप्तीसाठी, आत्मउद्धारासाठी व्हावी. पण आमची अवस्था, आम्ही बेभान होतो आमच्या या नश्वर
संपणाऱ्या क्षणिक सुखामध्ये गुरफटलेल्या संसारासाठी. ठीक आहे. ज्ञानोबा त्या कावळ्यासोबत बोलत असताना म्हणतात, रे कावळ्या, उड आणि लवकर जा आणि माझ्या पंढरीरायाचा निरोप घेऊन ये. तू जर माझ्या पंढरीरायाचा निरोप घेऊन आलास ना, मी काय करेन? उड रे पाहू तुझे सोन्याने मडवीन हे पाहुनी पंढरी राव घरा येथे पहिले तुगे गाव गोगताने पहिले तुगे गाव गोगताने काय ज्ञानोबारायांची भाषा आहे, काय माझ्या तुकोबारायांची भाषा आहे. कावळ्यासोबत सुद्धा बोलत असताना संत भेटीविषयी बोलावं, कावळ्यासोबत बोलत असताना सुद्धा परमात्मा प्राप्तीसाठी बोलावं, परमात्मा भेटीसाठी बोलावं. तुकोबाराय सांगतात, संत भेटले तो दिवस धन्य आहे. अहो नुसता दिवस नाही, ज्या काळामध्ये ज्या नक्षत्रामध्ये संतांची भेट झाली, संतांचं दर्शन झालं ना, तो काळ सुद्धा धन्य आहे. तुकोबारांची भाषा आहे, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी संदेहाची गाठ सुटली आणि तो काळ धन्य झाला. धन्य काळ झाल्यामुळे आमची संदेह नावाची गाठ सुटून गेली. आणि पुढे चला, त्याला संदेहाच्याच गाठीला चिदग्रंथी म्हणतात. ती चिदग्रंथाची गाठ निघून जाते महाराज, जाते. मग हे संत भेटावे वाटतात ना, हो भेटावे वाटतात. मग ते संत भेटल्यानंतर होतं काय? अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे यात तुका म्हणे जाती 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 हो तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे मुखे
वाटतं आता हे प्रमाण ऐकलं की बस आपण नुसतं आता ऐकत राहावं. या वयात ईश्वराने आवाजातलं तारुण्य ठेवलं, हा फार महत्वाचा विषय आहे. कारण का संतांची कृपा त्यांच्यावरती आहे. आज वेळेचं अनुसंधान, वेळेचं महत्त्व जाणून त्या शब्दाला समर्पक, मला त्या गायनातलं कळत नाही, काय मला स्वतःला कळत नाही, पण चांगल्या चांगल्या गुणवांचा सहवास असल्यामुळे ते कसं गातात हे मात्र कळते. म्हणून सांगतोय, आज वेळेचं भान. कितीतरी दीड तास चाल गाणारी बघितली हो, अर्धा तास कीर्तन करायला बोलते ते. वेळेचं अनुसंधान शिकावं, शब्दाला ते भावपर्श होणारे स्वर ऐकावे. ते आमचे शिवाजी मामा. वय झालं आम्ही म्हणतो की बाबा मी तर या पवित्र व्यासपीठावरून भगवंताकडे एवढं मागणं मागेन की आमचं जे काही पुढलं आयुष्य आहे ते यांना लाभावं, पण या माणसांना वारकरी संप्रदायासाठी, वारकरी संप्रदायाला या व्यक्तीची, या साधकाची गरज आहे. एकदा टाळ्या वाजवा. मी आणखीन सांगू, मी कुणाची स्तुती करणाऱ्यापैकी बुवा नाही. माझा स्वभाव तुम्ही बघितला असेल, बघितलं नसेल, आता 5-6 वर्ष झालं तुमचा माझा सहवास आहे, माहितीच असेल. मी फाजील स्तुती कुणाची करतच नाही. का मला तुमची करायची नाही, मला माझी तुम्हाला द्यायची नाही. आणि पांचट गोष्टीत तर मला मुळीच रस नाही. पांचट गोष्टी सांगण्यासाठी हे व्यासपीठ नाहीच. का मामांचं नाव आपल्या परिसरात मी नेहमी सांगत असतो, गेले आपले आहेत तोपर्यंत आपल्या माणसाचं किंमत करायला शिका, महत्त्व जाणायला शिका. गए हुए कभी आते नाही, मगर उनकी याद आते यार. गेलेली माणसं येत नाहीत, पण त्यांची याद येते. ही आपल्यातलीच माणसं आहेत. आपल्या माणसाला मोठं करायला शिका. काय तुमच्यातले 10-5 जर हे वृद्ध सोडले तर मला तर वाटतं मंदिराला गिऱ्हाईक लावतं का काय की. हे प्रांजळ मत मांडतोय माझं. फार कठीण आहे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय हा वारकरी संप्रदायासारखाच आहे. माझ्यामुळं वारकरी संप्रदाय असं कुणीच समजू नका. वारकरी संप्रदाय हा पवित्र आहे आणि उद्धाराचं साधन आहे. वारकरी संप्रदाय ही एक साधन आहे. मी नेहमी सांगत असतो समदेच. आता हे आंब्याचं सीझन आलंय बरं का. आंब्याला लागलेला समदाच मोहर आंब्याला चिटकतंय का. तुम्ही म्हणाल काय तरी गप्पा सांगताय का. याला प्रमाण आहे माझ्याकडे तुकाराम महाराजाचं, ध्यानात ठेवा. मी प्रमाणाशिवाय आधारा वाचून काय सांगशील का नाही. आधाराशिवाय बोलतच नाही भाऊ आपण. बगलतलं सांगून तुमच्या इथं पंचायतमध्ये मांडायला आलोच नाही मी. ठीक आहे, ध्यानात ठेवा. आंब्याला मोहर समजा चिटकत नाही. अर्धा गळतो, अर्धा चिटकतो. पण अर्धा चिटकले तर ते संपूर्ण राहतात का आंबे. राहत नाहीत काही, ते पिवळे पडून खाली पडतात. बरं ठीक आहे, पुन्हा मोठे झाले, कोय बनल्यास तरी समजे राहतात का. बोलता येते ना तुम्हाला. ओय बोलायला येते ना तुम्हाला. कोय बनली आंब्यामध्ये, टिकतात का ते झाडाला समजे. याच्या पुढे सांगू, पंचाळ महाराज, झाडाला पिकलाय, पाडाला नाही, झाडाला आंबा पिकला, समदे पिकतात का. पिकत नाहीत एखादाच. पण पिकल्यानंतर आपण उतरतो, पुढली प्रक्रिया सांगतो, तर शेवटची प्रक्रियेत घेऊन जातो तुम्हाला. घरी काय करतात त्याला आणून, पूर्वी जुना शब्द सांगा मला, आता नको. जुना शब्द. हा शेज घालतात, पण त्याला काहीतरी वेगळा शब्द आहे आणखीन. जुना शब्द आहे. आडी. हा आडीमध्ये टाकतात. पण आडीमध्ये टाकल्यास ते समजे आंबे पिकतात का. काय मत आहे महाराज तुमचं. पिकतात का. पिकत नाहीत. आता आपण बघू तुकाराम महाराजचं प्रमाण. जेवढं सांगितलं त्याला शब्द ना शब्द तुकाराम महाराजचं प्रमाण आहे. मोहरा आयशे फळे नाही, आणि काही गळती, पक्वदशे येती थोडी, नाश आडी तोवेची. अरे काय संतांचे शब्द आहेत महाराज. काय फक्त तुम्ही त्या एकदा घ्या हो, गाता घ्या पुढे, एकदा मालिका घ्या पुढे. अभंग वाचा. अभंग वाचल्याशिवाय
अभंग वाचाल तर तुम्ही वाचाल, नाही वाचाल, जे वाचतील तुकाराम महाराजांची गाथा, जे वाचतील तुकाराम महाराजांची गाथा तेच तरतील या भवसागराच्या व्यथा. आणि जे नाहीत वाचणार तुकाराम महाराजची गाथा त्यांची काय सांगावी कथा, त्यांची कथा सांगण्यासारखी नाही. तुकाराम महाराज, अरे आपला परमार्थ कितीच्या स्पीडनं चालू आहे ना, हे जर बघायचं झालं तर आपलं मीटर तपासायचं झालं तर तुकाराम महाराजांची गाथा पुढे ठेवायचं. तुकाराम महाराज बरोबर सांगतात, तू कितीच्या स्पीडनं तुझा परमार्थ चालू आहे, साधना चालू आहे, सांगतील तुकाराम महाराज. ठीक आहे, तुकोबाराय सांगतात, मी शिवाजी मामाहून इकडं आलो बरं का. थोडीच माणसं पक्वदशेला जातात, बाकीचे गळत जातात बरं का, गळत जातात. असो, तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. जाती काय काय जातं, काम क्रोधादी विकार जातात, साधनेमध्ये मन लागतं, पापताप दैन्य हेही पाहिलं आपण. आणि जोपर्यंत काम क्रोधादी विकार आहेत तोपर्यंत संत भेटत नाहीत. ज्ञानोबाराय सांगतात, परमात्मा भेटत नाही जोपर्यंत काम क्रोधादी विकार आहे तोपर्यंत. हे तिन्ही जवळ जागती तववरी निकियाची प्राप्ती, माझे कान ना ऐकती देवही म्हणे. जोपर्यंत हे तीन जागृत आहेत ना, पिकलिया शेंद कडूपणा गेले पैसे आम्हा केले. याचं द्रुपद काय हो, काम क्रोध लोभ. असं जरा आपल्याच बँकेतला बॅलन्स कामाला आला महाराज. विठ्ठल शेवटी आपल्याच खात्यावरलं बजेट आपल्याच कामाला येतं बरं का. काम क्रोध लोभ निमाले ठेच, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आंधळे ते तुका म्हणे संसारी, जे नाही हरी ओळखीला. संसारामध्ये गुरपटलेल्या माणसं ज्ञानोबाराय तर सांगतात बाबा, आपलं तुकोबाराय सांगतात, 3 वर्ग केले तुकाराम महाराजांनी या संसारिक लोकांची. आंधळी, बहारवाही आणि काय म्हणतात, जगदेव तरी निवडेन निराळे. ज्ञानाचे आंधळे भारवाही, ज्ञानाचे 1, आंधळे 2 आणि भारवाही 3. हे 3 वर्ग तुकाराम महाराजांनी केले. नुसता ज्ञानी माणूस अहंकारामुळे पूर्णत्वाला जाऊ शकत नाही, संत दर्शनापर्यंत जाऊ शकत नाही. आणि संत दर्शनापर्यंत जात नाही म्हणून त्याचा ताप जात नाही. आणखीन सांगू, संत संत तरी नेमकं म्हणायचं कुणाला, याच्याही पुढची संतांची एक अवस्था तुकाराम महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितली. सर्वांग निर्मळ, 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 सर्वांग निर्मळ. चित्त जसे गंगज, चित्त जैसे गंगाज, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. चित्त जैसे गंगाजल, मुखी अमृताची वाणी, मुखी
तुझा दिवा सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा चित्त जैसे गंगा चित्त जैसे तुकाराम महाराजांना विचारलं आणखीन नेमकं संत म्हणतात तरी कुणाला? तुकाराम महाराज सांगतात सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. त्यांचं अंग सर्व निर्मळ आहे. मग आम्ही घाण आहेत का? आम्ही घाण आहेत का? रोज धुतो म्हणून स्वच्छ आहेत. कितीतरी फाटली ज्ञानोबारांचं वाचा थोडस वाङ्मय लक्षात येईल आपल्या. घाण आहेत ठीक आहे. संत सर्वांगाने निर्मळ आहेत. कसे निर्मळ आहेत सांगतो ऐका. कान्होपाठक नावाचे एक संत आहेत ज्ञानोबारांच्या समकालीन. संत जन्माला येण्यासाठी 7 पिढ्या पुण्य कमवावं लागतं. 7 पिढ्या नाही, नीतीनं संसार करावा लागतो. संसारिकाच्या नियमामध्ये संसार करावा लागतो. शास्त्राला अनुसरून शरीर संबंध करावे लागतात. तेव्हा तुम्ही तपासा हो, तपासा. ज्ञानोबारायांचं चरित्र तपासा, अगदी करून सर्व संतांचं तपासा, तुकोबारायांचं तपासा. प्रत्येक संतांचं ज्यावेळेला आपण वाङ्मय तपासायला लागू ना, त्यांच्या 7 पिढ्या एका विजा केला नास मग पा विजय कनिसास, त्यांच्या नावावर आम्ही जगायला लागलो ना. ज्ञानोबाराय तुकोबारांचं नाव घेतल्याशिवाय वारकरी संप्रदायातल्या कुठल्याच उत्सवाची सांगता नाही. ठीक आहे. माझं एवढंच तळमळीने सांगणं असतं की ज्ञानोबाराय तुकोबाराय समाजापुढे ठेवा. ज्ञानोबाराय तुकोबाराय. मला असं म्हणायचंय म्हणलं की खटकन हल्लं पाहिजे बसलेल्याने. तुला काहीच म्हणायचं नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायनं काय सांगायचे सांग. ज्ञानोबाराय काय सांगतात ते सांग. तुकाराम महाराज काय सांगतात ते सांग. मला काय म्हणायचंय असं म्हणायचंच नाही. काय मला काय म्हणायचंय असं बोलायचंच नाही. फक्त ज्ञानोबाराय काय सांगतात ते बोलायचं. कान्होपाठक नावाचे संत, आपला विषय इथं चाललाय. कान्होपाठक नावाचे संत 7 पिढ्या त्यांच्या गेल्या हो. त्यावेळेला 7व्या पिढीला संत त्यांच्या घरामध्ये अवतीर्ण झाले. कान्होपाठक नावाचे संत तत्कालीन त्या काळातला राजा. जसं आता प्रत्येक गावला राजा असतो ते सरपंच. काय सरपंचानं जर त्याच्या हद्दीत घेतलेला निर्णय त्याला कोणच चॅलेंज करू शकत नाही असं ग्रामपंचायत ऍक्ट सांगते. विठ्ठल विठ्ठल तसं त्या काळामध्ये कान्होपाठकांच्या काळामध्ये त्यांच्या त्या परिसरातला जो राजा होता त्या राजांना बातमी समजली. काय बातमी समजली की कान्होपाठकाकडं परीस आहे. परीस. आता साधूकडं काय करायचं परीस. आता तुम्ही मंदिर बांधले एवढे. मंदिराला कोण आणलं तुम्ही. मंदिराचा कळस बसवा कोणाला आणले. मंदिराचा कळस बसवा तुम्ही इथलेच आहेत ना. कुठले भाऊ सोबत आले आपल्या मामा सोबत आलेत का. बर 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 बर. पांढरीवरच्या महाराजाला का बरं आणलो सांगा बरं. ब्रह्मचर्यात म्हणून. आणि पडले तर ब्रह्मचर्याला काय आणतात महागणा पुढे काय त्याला म्हणतात. महागणा पुढे काय म्हणतात त्याला फुफुटावड का गोसाई रड. म्हणजे पडलं तर ब्रह्मचर्य पडलं. अवघड काम आहे हो हे. अवघड काम आहे. असो कान्होपाठक ज्या वेळेला समजलं कान्होपाठकांचं की त्यांच्याकडे परीस आहे. कान्होपाठकाला
काय करायचं परिसाने. बरेच जण म्हणतात ब्रह्मचार्याला पैसे काय करायचे, ब्रह्मचार्याला पैसे काय करायचे. अरे त्याला पैशाशिवाय आहे तर कोण दुसरं, पैसेच आहेत ना. असं एक साधू म्हणजे संसारिक होते ते, जगन्नाथांना पवार, वेदांताचार्य, विद्यावाचस्पती. महाराष्ट्रातला असा एक मोठा उत्सव गेला नाही की अण्णाच्या कीर्तनाशिवाय तिथली त्या सप्ताहाची सांगता झाली नाही. मामांना माहिती असेल, शिवाजी महाराजांना माहिती असेल, त्यांचा शेवटचा काळ एवढा बेकार गेला महाराज. एक माणूस एक शिष्य सुद्धा जवळ राहिला नाही. आज बरेच जण म्हणतात आम्ही अण्णाकडे पाठ गेला होतो वगैरे वगैरे. कोणी राहिले नाही. बायपास झालं, कंठ बंद पडला, फार खूप बिकट अवस्था आहे. त्या काळामध्ये कोण सहकार्य करतो तर पैसा. त्याच्यासाठी ब्रह्मचार्याकडे पैसा असला पाहिजे आणि ब्रह्मचार्याला पैसा दिला पाहिजे. मी या मतातला आहे. असं त्या काळातल्या त्या राजाने फरमान काढलं, पत्र काढलं, महाराज तुमच्याकडे जो असलेला परीस आहे तो आमच्याकडे स्वाधीन करा. आपल्या या राज्यामध्ये दुष्काळाची लाट आहे आणि त्या परिसाच्या साह्याने आपण सर्वाला सुजलाम सुफलाम करू. मी सर्वांगाने संत कसे निर्मळ आहेत मला हे सांगायचं आहे तुम्हाला. कानोपाठकांचा अधिकार सामान्य नाही. त्या काळामध्ये जवळजवळ 114-15 संत झाले त्यांच्या त्या समकालीन. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आपलं ज्ञानोबा आहे, निवृत्तीनाथ, सोपान काका, सावता महाराज, कान्होपाठक, हे जे आहेत ना ते समकालीन आहेत. हे सर्व नामदेव महाराज हे समजे समकालीन आहेत. एका घरामध्ये 14 संत जन्माला यावे, काय पुण्य असेल त्या कुळाची. नामदेवरायांच्या घरी 14 संत, 14 संत घरी 14 जण स्मृती हरी, 14 जण त्या भगवंताचं चिंतन करणारे संत. किती पुण्य केलं असेल. अरे आज आमचं जर पोरग मंदिराकडे हरिपाठा टाळा वाजवायला गेलं तर पारमार्थिक माय असेल तर म्हणते ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि अलीकडची फॅशनेबल माय जर असेल तर ती म्हणते पोराला वाईट सवय लागते, इंग्लिश स्कूलचा अभ्यास कर बाबा. अवघड आहे काम. इकडे येऊ देत नाही हरिपाठाकडं. आपण मला वाटतंय बाळू रामकृष्ण महाराजाच्याच गावात काही ते कीर्तनाला होतं, तिथं किती तरुण पोर आहेत बघा. भरपूर गाणारे, वाजवणारे, पाठांतरवाले भरपूर पोर आहेत. मला वाटतं आता आपण 1 तास झालं उभं आहेत. 1 तासामध्ये तिथं जवळजवळ 15-16 प्रमाण झाले होते. मला आठवतंय चांगलं. तरुण पोरं आले पाहिजेत. पत्र काढलं, जाऊ द्या विषय मला लय वाढतोय. पत्र काढलं आणि सांगितलं तो परीस आमच्याकडे जमा करावा, आपल्या राज्यावरचा दुष्काळ जाईल. असो त्यावेळेला निरोप दिला त्या फरमान घेऊन आलेल्या सेवकाच्या द्वारा. माझ्याकडे परीस नाही, माझा देह म्हणजेच परीस आहे. राजाला राग आला. माझ्या पत्राचा अवमान केला या संताने. संत म्हणून घेतो स्वतःला. राजा स्वतः कान्होपाठकांच्या पर्णकुटीकडे आले आणि कान्होपाठकांच्या पर्णकुटीपुढे उभा टाकून तलवार काढली. मारण्यासाठी नाही म्हणले होते ना कान्होपाठक, माझं शरीर म्हणजेच परीस आहे. कान्होपाठकाच्या शरीराला स्पर्श केली तलवार. तलवार सोन्याची झाली. तलवार सोन्याची झाली. काय बघताय, संत जीवन एवढं निर्मळ आहे, एवढं निर्मळ आहे, सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगा, चित्ताचा विषय. चित्त एवढं चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम, बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. हे चित्त एकाग्र करणं फार कठीण आहे. मी अनेक वेळेला सांगत असतो. अभ्येपी पानान महत स्वैरून मुलनादपी अपि वन्यशना साधो विषमश्चित्त निग्रहा मयेव मनाधेक्स्व मय बुद्धिम निवशिष्यसि. अत ऊर्ध्वं न संशय. हा कुलगुरु वशिष्ठांचा आणि प्रभू रामचंद्राचा संवाद आहे. जरा पहा रामायणामध्ये. या चित्ताचा, या मनाचा निग्रह करणं फार कठीण आहे. त्या चित्ताला एकाग्र केलं आणि चित्त त्या परमात्म्याच्या ठिकाणी लावलं. काय तुकोबारांची भाषा आहे.
चित्ती तुझे पाय डोळा डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. देवा तुमचं गुण वर्णन करण्यासाठी माझं चित्त तुमच्या चरणाजवळ एकाग्र झाले. मगाशी मामा पुढे म्हणत होते माग कोण तरी म्हणत होतं, समजेजण नाही माग पण दोघं तिघ जण म्हणत होते. राहू आता ह्याची ध्यान. पुढे काय डोळा म्हणे डोळा मन 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 म्हणे म्हणे असं कोणतरी एक जण म्हणत होतं. संतांचे शब्द एवढ्या आदरानं म्हणावं, एवढ्या आदरानं म्हणावं की बस, आणि परफेक्ट म्हणावं, अचूक म्हणावं, बिनचूक म्हणावं, आणि पवित्र आहेत ते अक्षर आपल्यावरती कृपा करतात. आणखीन एक बोलू, मला जर एखाद्या शब्दाचा अर्थ, माझा स्वानुभव सांगतोय, मला जर एखाद्या शब्दाचा एखाद्या चरणाचा अर्थ मला जास्त कळते अशातलं मी सांगत नाही. मला जर समजत नसेल तर मी त्या चरणावरती डबल डबल रिव्हिजन करून वाचन करून एक वेळेला ते अक्षरच माझ्यावरती कृपा करतात आणि मला सुचवतात. मी तुकडे मागून पंगत अजिबात घालत नाही. कळणाऱ्याला समजणाऱ्याला समजला असल, मी तुकडे मागून पंगत घालणाऱ्यापैकी नाही. काय अभ्यास करून जे जमतंय ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. अलीकडं तुकडे मागूनच पंगत घालणाऱ्याची भरभराट होत चालले. मी म्हणतो ज्ञानोबारायांना हे पटलं नाही म्हणून 2 वर्ष कोरोना लावला मध्ये. विठ्ठल सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. चित्त निर्मळ आहे, सर्वांग निर्मळ आहे, गंगाजळासारखं चित्त आहे. गंगा किती पवित्र आहे. संत आज आपण समजून घेतले, आणि संत जर समजले नाहीत, संत कशाने समजतील? संत हे नामाने समजतील. पण आम्ही नामाकडे जात नाहीत. नाम घेत चला. नाम घेतल्याशिवाय महाराज कळणार नाही. पहा संत कसे आहेत. अहो स्वामी महापुरुषांच्या संतांच्या सहवासात राहून संत कळत नाहीत. सोबत राहिलेल्या तर कधीच संत कळत नाहीत. ध्यानात ठेवा. उदाहरण देतो मी तुमच्या पुढे, उदाहरण देतो. स्वामी विवेकानंद त्यांच्या सोबत राहणारा त्यांचा भाचा हृदय, त्याचं नाव हृदय, त्याचं नाव सोबत राहिला. शेवटपर्यंत स्वामी विवेकानंदाच्या सोबत राहिला. पण स्वामी विवेकानंद त्या हृदयाला कळाले नाहीत, ते त्यांच्या भाच्याला कळाले नाहीत. ज्ञानोबारायांना सिद्ध बेटातून ज्या वेळेला मधुकरी मागायला ज्ञानोबाराय आळंदी द्यायचे, त्यावेळेला संन्याशाची पोरं मरून मारणाऱ्या लोकांना ज्ञानोबाराय कळाले नाहीत का? कळाले नाहीत म्हणूनच त्यांना मारलं ना. आणखीन याच्या पुढे चला. तुकोबारायांच्या समकालीन असणारे रामेश्वर भट्ट, ज्या तुकोबारायांना काठीनं मारावं, बोराटेच्या काठीनं मारावं, तुकोबारायांच्या अंगाचा रक्त श्राव व्हावा, काय त्या रामेश्वर भट्टांना तुकाराम महाराज कळाले का? कळाले नाहीत. शेवटी रक्त निगजूपर्यंत मारले म्हणून पश्चाताप दग्ध झालेला रामेश्वर भट्ट घरी झोपला. तुकाराम महाराज कीर्तनात उभा राहिले. त्यांना वाटलं तुकाराम महाराज रोजचा श्रोता आपला रामेश्वर भट्ट दिसत नाही, आपण जाऊन त्याला बोलवून आणलं पाहिजे. घरी गेले. झोपलेला होता रामेश्वर भट्ट, झोप येत नव्हती. करवट बदलत होता, म्हणजे कूस बदलत होता. पण घडलं असं, पाय चेपायला लागले, हात चेपायला लागले. दुखत असतील. तुम्ही मला मारलात ना. रामेश्वर भट्ट उठले आणि कंठ दाटून आला आणि म्हणायला लागले, तुकाराम महाराज मी तुम्हाला आज एवढं मारलो, तुमच्या शरीराचं रक्त निघेपर्यंत मारलं, आणि तुम्ही मला आज माझे पाय हात चेपून कीर्तनाला घेऊन जाण्यासाठी आलात. तुकाराम महाराज तुम्ही नेमके आहात तरी कोण? त्यावेळेला तुकाराम महाराजांची भाषा आहे, मी कोण आहे ना हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर पंढरीरायाला विचारा.
पुसनेते पुसा पांडुरंग पुसावे पुसा पांडुरंगा पुसावे पुसा पांडुरंगा कामने नो हे दिसतो मी संता 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 पुसनेते पुसा पांडुरंग पुसनेते पुसा पांडुरंगे पुसनेते पुसा पांडुरंग तुकाराम महाराज म्हणायला लागले मी कोण आहे. ज्ञानोबारायाने विचारा तुम्ही कोण आहात. ज्ञानोबाराय सांगतात आहे मी कोण करावा विचार मन हे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे. निवृत्तीचा दास आहे. तुकाराम महाराजांना विचारा तुम्ही कोण आहात. पुसनेते पुसा पांडुरंगा. बाबा आमचं संत जीवन एक असं जीवन आहे तुकोबारायांचं जीवन. तुकाराम महाराजांची कूट प्रकरणातला अभंग आहे. या अभंगाचं हे अभंग 3 चरणाचं आहे. या अभंगाची सुरुवात आहे बोलू अबोलने मरोनिया जिने असोनी नसने जनियामा भोगे त्याग झाला संगीच असंग तोडी येले लाग माग दोन्ही. बाबा आम्ही बोलतो बोलू अबोलने आम्ही बोलतो आणि लगेच दुसऱ्या शब्दाला बदलतात हो. म्हणतात आम्ही बोलत नाहीत. बोलतो पण कुणासोबत देवाशी संवाद साधतो. आम्ही बोलतो पण संतांची संवाद साधतो. बोलू अबोलने मरोनिया जिने असोनी नसने जनियामा. आम्ही आहोत कुणासाठी देवासाठी पण आम्ही मेलोत जनासाठी मेलोत देवासाठी जगतोत. काय तुकोबारायांची भाषा आहे महाराज. आम्हाला संत कळले पाहिजेत आणि संत कळावे वाटत असतील तर सप्ताहातल्या कीर्तनामध्ये आलं पाहिजेत आणि कीर्तनकाराने सुद्धा संत सांगितले पाहिजेत. कीर्तनकाराने तुकाराम महाराज सांगितले पाहिजेत. कीर्तनकाराने ज्ञानोबाराय सांगितले पाहिजेत. मी तळमळीने सांगतो महाराज तळमळीने सांगतो. ठीक आहे तुम्ही कीर्तनकार प्रतिवर्षी बदलत चला पण ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगणारे कीर्तनकारांनाच चला. ज्ञानोबाराय तुकोबाराय सांग सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. आणि त्यांची वाणी कशे अरे जयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद. त्यांच्या मुखातून निघालेला शब्द अमृतापेक्षाही श्रेष्ठ असणारा शब्द आहे. अरे स्वर्गातल्या अमृताला विटाळ होतो पण संतांच्या मुखातल्या या शब्दाच्या अमृताला विटाळ होत नाही. अभंगाचं दुसरं चरण मुख्य अमृताची वाणी 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 मुख्य अमृताची मुख्य अमृताची वाणी मुख्य अमृताची वाणी मुख्य अमृताची वाणी मुख्य अमृताची मुख्य
विठोबा रखुमाई शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. मला वाटतं 11 वाजत आलेत. मला वाटतं तुमच्या गावातला सप्ताची कालच सांगता झाली ना भाऊच्या. त्यांनी आणि त्यांच्या गावातलं जाऊ द्या पण ते दररोजच बाहेर असतात. मला त्यांच्याकडे बघितलं की टाइम आठवायला लागलाय. बाकी काय नाही. तुम्हाला उभाट्या पाळी घातलं तर तुम्ही काही नाही बसून राहता. जाऊ द्या. कशा जोशात म्हणतात ते तरी विचार करा जरा. 70चं वय असेल. 70च्या पुढे गेलेत मामा. 70 गाठलंय का नाही. 70 वय वय जास्त आहे. हा 1942 जन्माला का बाई 1942. हा 60 आले जवळ आले. जवळ आहे. अजून 1-2 वर्ष कमी आहे. अमृत मुसो करू काय अडचण नाही. 1 दिवसाचा पूर्ण खर्च माझा राहील. काय अडचण नाही. करायचं आहे. मी बोललो मला वाटतं उद्धव भाऊ पशी काही झालता माझा विषय एकदा. नाही हो आपल्या माणसं हे खूप मोठा काय म्हणतात ते शिंपल्यात मोती दुर्मिळ भेटतात. मोती हिरा माणसं हे माणसं नाहीतच. या माणसांना देवानेच पाठवलं हे कार्य करण्यासाठी. आपल्याला सुद्धा हे कार्य करण्यासाठी आपल्याला पाठवलं आहे. कोणतं कार्य आणखीन एक सांगतो. गावाचं हाणायचं नाही, देवाचं हाणायचं नाही आणि भावाचं हाणायचं नाही. आणि हे 3 हाणतेत ना त्यांना कधीच कुठलं काही पचत नाही. हे ध्यानात ठेवा. काय देवाचं हाणायचं नाही, देवाचं हाणायचं नाही, गावाचं हाणायचं नाही आणि भावाचं हाणायचं नाही. ह्या 3 मंत्र म्हणायला काय अडचण नाही. तुम्ही मंत्र एवढं जरी परमार्थ झालाय. पण बहुतांश मी सुद्धा हीच विनंती करू. देवा दुर्बुद्धी ते म्हणा आता मजायसे करी. आणि
हे देवाचीच कृपा आहे. देवाच्या कृपेशिवाय शक्य नाही महाराज. देवाची कृपा व्हावी. देवाची कृपा कधी होईल? नाम घेता मन निवे, जेवे अमृतची श्रवे, होता ती बरवे, ऐशे शकून लाभाची, मन रंगले रंगले, तुझ्या चरणी स्थिरावले, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवे दिला देह, भजना गोमटा. पण पुढचा सिग्नल तुकाराम महाराजांचा आजो कोणाला कळला नाही. देवे दिला देह, भजना गोमटा, पण तो या झाला फाटा, संसाराचा फाटा झाला. काय आपल्या परिसरात एक आणखीन एक तुकाराम महाराजांचं चांगलं म्हणजे गात्यावरती बोलणारं व्यक्तिमत्व आपले सताळकर महाराज. तुमच्याकडं काल काल्याचं होतं वाटतं कीर्तन. कृष्णदास महाराजचं होतं ना काल काला? नाही ते बरं होतं काल त्यांचं कीर्तन तुमच्या सप्ताहात होतं ना? नव्हतं का? हो ते गीत आहे काय किंवा इथल्या पत्रिकेत आहे? हा आहे. तुकाराम महाराज चांगले सांगतात. ते तुकाराम महाराज चांगले सांगतात. म्हणजे तुकाराम महाराजांसारखं अदोगर त्या तुकाराम महाराजांचा अभ्यास करावा लागतो. एक सांगू, आठवलं म्हणून सांगतो. तुकाराम महाराज काय जरा लक्षात घ्या तुम्ही. आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायांचे पायिक आहोत, त्यात नवल नाही. पण एक 1950-55च्या काळात एक पिक्चर रिलीज झाला, तो संत तुकाराम. विष्णुपंत पागनीसाने ते पात्र रंगवलं. त्यावेळेला ते डायरेक्टर त्यांच्याकडे गेले, विष्णुपंत पागनीसांकडं, की तुम्हाला तुकाराम महाराजांचं पार्ट रंगवायचं आहे, म्हणजे तुकाराम महाराजांचं पात्र तुम्हाला करायचं आहे. आता पात्र करायचं म्हणल्यास त्याच्या अगोदर अभ्यास करावा लागेल. त्याने गाता घेतला मग ते पैसे ठरले त्यांचे, काय 1 लाख 2 लाख 1.5 लाख काय असतील त्या काळातले. ते अभ्यास करायला लागले विष्णुपंत पागनीस. अभ्यास करत असताना तुकाराम महाराजांच्या शब्दाचा अभ्यास करत असताना भंडाऱ्यावरती चालले, भामचंद्रावरती चालले, गोरड्यावरती चालले. अभ्यास करत असताना पांचाळ महाराज अभ्यास करत असताना एवढा अभ्यास झाला, तो पिक्चर एवढा गाजला त्याला गोल्ड मेडल मिळालं. विस्ताराने चरित्र आहे त्यांचं. पिक्चरला गोल्ड मेडल मिळाल्यामुळं त्या डायरेक्टरने त्यांना ठरल्याच्या दुप्पट रक्कम घेऊन गेले. पण पिक्चर ज्या वेळेला गोल्ड मेडल मिळालं आणि पिक्चर एकदा का प्रसिद्धीला आला, प्रसिद्ध झाला, त्यानंतर ज्याने हे पात्र केलंय ती व्यक्ती घरला गेली नाही. हे तुकाराम महाराज ध्यानात ठेवा. तुकाराम महाराजांचा अभ्यास केल्यानंतर माणूस काय होतो? माणूस राहत नाही, तर माणूस देव होतो. हे तुकाराम महाराजांचं जीवन आहे, हे विसरू नका बरं का. तुकाराम महाराजांचं जीवन आहे. तुकाराम महाराज जर आपल्याला कळाले तर माणूस देव होतो, हे विसरू नका. नरदेह निदान त्याच्यासाठीच आहे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती देवती, चित्ते न धरावे. बाबा चित्तामध्ये का धरत नाहीत तुम्ही? आपल्याला देव बनायचं आहे. तुम्ही बरेच जण वेगळ्या अपेक्षेने आलेले असाल, पण महिलांना वाटत असेल ही बाबा काय हसवत नाही, काय जोक सांगत नाही, विनोद सांगत नाही. मातानो, तुमचा नंबर रॉंग लागलाय. ध्यानात ठेवा, हे हसवण्याचं ठिकाण नाही. हे ठिकाण संत तुकाराम महाराज, संत ज्ञानोबाराय, वारकरी संप्रदाय पटवून देण्याचं व्यासपीठ आहे. ही पवित्र व्यासपीठ आहे. या पवित्र व्यासपीठावर फक्त वारकरी संप्रदायाचंच बोलावं. अलीकडं एका कीर्तनकाराचं यूट्यूबला मी बघत नाही, पण बघितलो, काय करू नाविलाजानं. त्यांनी सांगितलं, काय सांगतात आईविषयी संत काय सांगतात, संत काय सांगतात. मला वाटलं मामा ते लेकुराचे हित वगैरे अभंग प्रमाण वगैरे देईल, पण त्यानं काय सांगितलं माहिती आहे का? आई माझा मायेचा सागर म्हणायला चालू केला. अरे मग संतच आहे का हे? काय येडी हळद आहे हे. मग ही अशा लोकांची कीर्तन ऐकू नका म्हणण्यापेक्षा यांना बोलवूच नका, फालतू महत्त्व देऊ नका. चांगले ठेवा, चांगले म्हणजे अभ्यासू कीर्तनकार ठेवा. तुमच्या पत्रिका वाचली, छान आहे, समजा अभ्यासुक आहेत. मुखी अमृताची वाणी, भूषण महाराज इथलेच आहेत ना. चांगलं व्यक्तिमत्व आहे. लहान वयामध्ये
आज जवळजवळ संबंध महाराष्ट्रात फिरतोय तो माणूस. लहान आहे पण मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. चांगलं व्यक्तिमत्व आहे. आपल्यातली माणसं मोठे झाली पाहिजेत 1, आणि आपल्यातला तो माणूस भगवंतासाठी वेडा झालाय 2. त्याला सपोर्ट करा. त्याचं चुकत असलं तरी त्याला समजून सांगा. लहान आहे ना, मग समजून. मी जरी चुकलो तर मी तुमचा आहे, तुम्ही मला समजून सांगणं गरजेचं आहे. ध्यानात ठेवा. असं नाही असं बोला. तुमचा अधिकार आहे. वारकरी संप्रदायाची परंपराच आहे. तुम्ही आम्ही खेळी मेळी बाबा गदारोळी आनंदे. ठीक आहे. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. हा देह देवाच्या सेवेसाठी भेटला, संतांच्या सेवेसाठी भेटला. पुढे तुकोबाराय सांगतात पहिल्या चरणामध्ये, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती. बीज जर शुद्ध असेल तर त्याचा फल सुद्धा शुद्ध येतं. मला सांगा, याच्यासाठी चर्मचक्षुचा भाव, आंतरचक्षुचा भाव आणि चर्मचक्षुचा भाव, याच्यातलं वैगुण्य असं आहे. वैगुण्य नाम याच्यातला फरक असा आहे. चर्मचक्षुनं जर पाहिलं तर बाई दिसेल, आणि आंतरचक्षुनं जर पाहिलं तर ती आपली आई दिसेल. काय? आंतरचक्षुनं जर पाहिलं तर आपला गुरु दिसेल. बाह्य चर्मचक्षुनं जर पाहिलं तर तो सर्वसामान्य माणूस दिसेल. चर्मचक्षुनं पाहिलं तर दगड दिसेल, आणि आंतरदृष्टीने पाहिलं तर ते हनुमंतरायाची मूर्ती दिसेल. हे विसरू नका. या देवाला धरायचं असेल तर शुद्ध बीज पाहिजे. आईनं ज्या वेळेला XXY MBBS ला येतं बघा, XXY नावाचं सूत्र जर एकत्रित आलं तर मुलगा जन्माला येतो, आणि XY सूत्र जर एकत्रित आलं तर मुलगी जन्माला येते. हे काय आता इथं सांगायचं नाही, विज्ञान आहे, जाऊ द्या. पण तेव्हापासून आईनं त्या गर्भावरती संस्कार केले पाहिजेत. काय माझ्या ज्ञानोबारायांच्या आईने कुठला सुंठवडा खाल्ला असेल हो? कधीतरी विचार करा. माझ्या तुकोबारायांच्या आईने कुठला सुंठवडा खाल्ला असेल? काय एवढी त्यावेळेला एवढी पवित्र मूर्ती जन्माला आली. अरे एक छत्रपती शिवाजी महाराज दर्याखोऱ्यामध्ये फिरले, हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, आणि संत तुकाराम महाराज दर्याखोऱ्यामध्ये फिरले, आणि या विश्वाला शांतीचा संदेश देण्यासाठी ज्याप्रमाणे इंद्रायणी मात का फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप, ज्या पद्धतीनं ती गंगा निघाली, इंद्रायणी माता निघाली, त्या पद्धतीनं माझ्या तुकोबारायांची गाथा पवित्र करण्यासाठी या विश्वामध्ये प्रगट झाली. आणखीन एक नवल सांगतो महाराज तुकाराम महाराजांचं, ज्ञानोबारायांचं. अरे आपल्या माणसाने विसरले. ध्यानात ठेवा. अमेरिकन लोक इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा अभ्यास करणारी मंडळी आहेत. ज्ञानेश्वरी इंग्लिशमधून तयार झाली. डॉक्टर नामदेव सानप शास्त्री परदेशामध्ये विमानानं जाऊन ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करून परत येतात. काय? परदेशामध्ये. आणखीन सांगू, ते वृंदावनचे राजेंद्रदास महाराज आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतायत. ते त्यांचे हिंदी भजन म्हणायचे तर म्हणतात बरं का, ध्यानात ठेवा. पण ते तुकाराम महाराजांचे, नामदेव महाराजांचे सुद्धा अभंग म्हणतात. पिंजारी तो दादू, आपण म्हणतो कानोपात्रा खोदू, पिंजारी तो दादू कोण आहे माहितीये का? दादू नुसतं आम्ही म्हणतो. दादूने काही कुठला अभंग लिहिला नाही, दादूने कुठला म्हणजे कुठं समाजाला प्रबोधन केलं नाही. पण दादू नावाच्या संताने, उत्तर भारतीय संत आहेत ते, त्या दादूने फक्त आणि फक्त जीवनामध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन केलं. किती नामचिंतन केलं माहितीये? 21,006 श्वास चालतात ना, नाही हो, श्वासाच्या तिप्पट ती नामाची धार त्यांची लागलेली होती. आणि स्वामी रामसुखदासजी महाराजांच्या मुखातले वाक्य हे इथं जे उभा टाकून आज समाजाला वेड्यात काढायला लागलेत ना बरेच जण, नाव घेत नाही मी कोणाचं, बरेच जण, स्वामी रामसुखदासजी महाराजांचे वाक्य, जो अपनी तरफ लगाता है वो महात्मा नहीं होता. महात्मा त्याला म्हणा भगवान की तरफ लगाता है वो महात्मा बन जाता है, उसे महात्मा कहे.
जो अपनी तरफ लगाता है वो महात्मा नहीं, वो काल नेमी है। ज्ञानेश्वर ताली गाव पुष्कळ मोठं आहे. आजचा सप्त्याचा दुसरा दिवस आहे. इथं जे आले कथेला एवढेच येतात का पंचाळ महाराज? कथेला का मंदिर गच होते एवढेच येतात? बाकीचे काय करतात? नीट वाचले नशीब म्हणावं, त्यांना जाऊन सांगा कोरोनाचा दुसरा तडाखा येईल, जाचाल म्हणावं या. आणि कसं आहे इकडं ग्रामपंचायत आहे अजून. अतुलजी सांगा लोकांना की बाबा उद्या येताना तुम्ही सांगा चला कीर्तनाला म्हणावं. जर ह्या वर्षीचं कीर्तन हुकवलं की पुढचं सापडणार नाही. हा जास्त जण आले पाहिजेत. अरे सप्ताह आपला आहे, आपल्या सप्त्याचं वैभव आपण वाढवलं पाहिजे, प्रत्येकानं आलं पाहिजे. मी आता 5-7 वर्ष झाले होते मामा, हे 2-3च माणसं दिसते काही बसलेली एक ते का दुसरा माणूसच फिरकत नाही इकडं. का तुमची मंदिराची का दुश्मनी आहे का काय मला कळतच नाही. तुम्ही मला नका बोलू पण तुम्ही मंदिरात यावं, मंदिरात या, मंदिरात आले पाहिजेत. मंदिर आपलं आहे, आपल्या गावचा सप्ताह आहे. आपल्या गावच्या सप्त्याचा उत्सव आपणच केला पाहिजे. उगाच म्हणायचं यारे यारे लहान थोर का टाळ छटाकावर आले किलोचे तरी यायला तयार नाहीत. आले पाहिजे समजेजण या. असो झालेली सेवा अखिल गुणेंद्रा रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पंढरीरायाच्या चरणी समर्पित करतो. हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून इथं जमलेल्या सर्व देवता स्वरूप टाळकरी गायक वृंद, अधिकार संपन्न असे आमचे शिवाजी मामा असतील, 2 शिवाजी आहेत, शिवाजी महाराज गडदे असतील, मृदंगाचारी तुम्ही इथलेच आहेत ना? जा भाऊनेच आणले समजे. इथले किती जण आहेत बाबा? इथले 4 आहेत. विनेकरेस आहेत. बरं ठीक आहे. भाऊने मामाने बरंच आणलेत. आता तुमच्यात 2 भाऊ असल्यामुळे ते सारखं माझ्या तोंडात भाऊ येले. ठीक आहे. आणि जानवळ आहे काय वरदान आहे की लय गाल दिले गाय काय तिथं बरं का. बळी भाऊ तिथलेच आहेत, उद्धव बुवा तिथलेच आहेत, मामा तिथलेच आहेत. ठीक आहे. आणि हेही त्यांच्या इथलेच भजने सर्व आलात. आमचे चुलते प्रभाकर पाटील सुद्धा ते आमच्यासोबत आले त्याबद्दल. आणि तुम्ही सर्व मात्रवर्ग जमलात. माझ्यासारख्या बालकाचे शब्द तुमच्या कर्णपटलावरती कन्या म्हणून तुम्ही वेचलात त्याबद्दल तुमच्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. आणि सर्व माझ्या वडिला समान असणारे, बंधू समान असणारे बाहेर बसलेले असतील सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन बोलत असताना अनअवधानाने एखाद्याच्या मनाला एखादा माझा शब्द बोचला असेल तर इथंच विसरून जा. आपला म्हणून क्षमा करा. मनात चाल.